इन्हें ना हो सके तो क्या कॉल करके ना कैमरा ऑन करने को बता सकते हैं क्या? क्योंकि ये सुन भी रहे कि नहीं कुछ समझ में नहीं आ रहा. गुड आफ्टरनून मुलांनो, गुड आफ्टरनून. गेल्या वेळी आपण एक नवीन धडा स्टार्ट केलेला तुमचा, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट, राईट? सो लास्ट क्लासमध्ये आपण इमेज कशी बनते, आपल्या प्लेन मिररच्या समोर त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे ते सगळं बघितलेलं होतं. आज ना आपण, थांबा मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते, त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. बघा, सो लास्ट क्लासमध्ये आपण हे रिफ्लेक्शन काय असतं ते बघितलेलं होतं, राईट? हे तुम्हाला डेफिनेशन बाहेर करायचे आहे मुलांनो. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium is called refraction. एक सेकंड, मी ना चुकून 10वीचं टेक्स्टबुक शेअर केलं, तरी म्हटलं रिफ्रॅक्शन कसं काय आलं. एक मिनिट थांबा. हा, माझे 10वीचे क्लासेस जास्त असतात ना, त्याच्यामुळे ते 10वीचं बुक शेअर करायची सवय लागली. एक मिनिट. सो कॅमेरा प्लीज ऑन करू शकता का मुलांनो? मला तुम्ही दिसला तरच मला म्हणजे समजेल की तुम्हाला किती समजते, कारण माईक पण ऑफ आहे, कॅमेरा पण ऑफ आहे, तुम्ही माझ्या समोर असून नसल्यासारखं आहात. एक सेकंड. हा, हे बघा, तर आपण हा चॅप्टर स्टार्ट केलेला गेल्या क्लासमध्ये, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये डेफिनेशन असेल बघा रिफ्लेक्शनची. एका डिव्हाइसला ना ऑडिओ सोडून द्या. एका कोणत्या तरी डिव्हाइसने मीटिंग जे आहे त्याचा ऑडिओ, त्याचा फक्त आवाज सोडून द्या, नाहीतरी मग आवाज असाच काय होणार, एको होत राहणार. की नावापूर स्कूलनेच अविना नावाने जॉईन केलंय का? अच्छा, मुलं ना खूप ब्लर दिसतात आहेत. बरं ठीक आहे, ठीक आहे चालेल, तुम्ही ना म्यूट करू शकता. ठीक आहे, कॅमेरा चालू राहू द्या, मी माईक तुमचा म्यूट केलाय. चला आता आपण धडा स्टार्ट करूयात. तर गेल्या क्लासमध्ये आपण रिफ्लेक्शन काय असतं ते बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना मॅम तुम्ही ना फक्त मुलांना ज्यावेळी मी क्वेश्चन्स विचारेल ना ते अनम्यूट करून बोलले तरी चालेल. बाकी तुम्ही मोबाईलने आता जे जॉईन केले ना मुलांना दाखवण्यासाठी ते लीव्ह केलं तरी चालेल, कारण ना आवाज एको होतोय, मग माझाच आवाज मला डबल डबल ऐकायला येतोय आणि तिकडे पण कदाचित तसंच होत असेल. ठीक आहे, चला. सो रिफ्लेक्शन काय असतं आपण ते बघितलेलं होतं. परत व्हर्च्युअल इमेज आणि रिअल इमेज मधला काय फरक आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं होतं. आणि आता आपण काय करणार आहोत त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. बघा मुलांना, मी गेल्या क्लासमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की खूप महत्वाची एक गोष्ट ही आहे की हा जो धडा आहे
हा धडा जर आता तुम्हाला 9वीला व्यवस्थित समजला नाही, तर तुम्हाला तो 10वीला त्याचं जे कंटिन्युएशन आहे, आता ह्या वर्षी रिफ्लेक्शन आहे, पुढच्या वर्षी रिफ्रॅक्शन आहे. पण दोन्ही धडे जे आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यामुळे हा जर धडा व्यवस्थित नाही समजला, तर मग 10वीला पुढचा जो धडा आहे तो पण व्यवस्थित नाही समजणार. तर त्याच्यामुळे जे आहे तुम्ही काय करायचंय, नीट हा धडा जो आहे तो समजून घ्यायचा आहे. ठीक आहे? अच्छा. आता ना मी तुम्हाला मुलांनो, हे जे सूत्र दिलेलं आहे ना पुस्तकामध्ये, बघा, आपण ज्या 2 प्लेन मिरर आहेत, म्हणजे सपाट जो आपला नॉर्मल आरसा आहे, त्याला असं 2 आरशांना असं वाकडं करून वेगवेगळे त्याच्यामध्ये आपण अँगल्स ठेवले, कोन ठेवले. तर मग त्याच्यामध्ये किती इमेजेस बनतात, त्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायला खूप मजा पण येईल. ठीक आहे? 1 सेकंड. थांबा. अच्छा, हा व्हिडिओ जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे. पण मी तुम्हाला त्याला मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगेन. ठीक आहे? चला. बघा, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथे दिसते तुम्हाला 2 मिरर घेतलेत आणि एक कॅन्डल घेतलीये आणि हे ऑलरेडीच ना कोन बनवलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर बरोबर ठेवता येईल आपल्याला मिरर. तर आता नीट बघा. हे आधी काय केलंय, हे 90 डिग्रीला ठेवलंय बघा मुलांनो. तर 90 अंशाला ठेवलेलं असताना तर तुम्ही बघू शकता किती इमेज बनलेत? 4. 4 इमेज बनलेत. बरोबर आहे? हे सूत्र वापरून 360 डिव्हायडेड बाय थीटा मायनस 1. थीटा म्हणजे कोनाचं माप आहे इथे. ठीक आहे. आता हा वाला जो असेल तो कदाचित 30 अंशाचा, 60 अंशाचा आहे बघा, इथे 60 माप टाकलेलं आहे. 60 बनवले असताना बघा दिसते 1, 2, 3, 4, 5 आणि कॅन्डलला धरून 6. म्हणजे इमेज ऍक्च्युली किती बनलेले आहेत, प्रतिमा किती बनलेल्या आहेत, त्या 5च बनलेल्या आहेत. परत आता कोन थोडासा वाढवला. 90 अंश केला असेल तर बघा प्रतिमा किती बनल्या, 1, 2, 3. सो आणि आता हा कोन किती आहे? बहुतेक हा कोन 120 वगैरे असेल. बघूया, आपण चेक करू. आणि बघा मुलांनो, एका समोर एक असतील. तुम्हाला दिसतोय हा आरशाच्या आतमध्ये आरसा दिसतोय हा? एका समोर एक अशा ठेवलेल्या आहेत आता आरसे. एकमेकांना समांतर, पॅरलल. तुम्ही बघू शकता खूप अशा अनंत प्रतिमा ज्या आहेत त्या बनतात. ठीक आहे? चला. तर आता आपण हे फॉर्म्युला जो आहे तो वापरून बघणार आहोत. तुमच्या बघा इथे पुस्तकामध्ये हा टेबल दिलाय ना, तो टेबल आता आपल्याला कंप्लीट करायचा आहे. चला, आता तुम्ही मला कॅल्क्युलेशन्सला वगैरे हेल्प करणार आहात. इथे दिसतोय 120, 90, 60, 45, 30. ठीक आहे? तर हे सगळे जे आहेत ते वेगवेगळे कोन असतील, तर मग किती येईल आपल्या इमेजेसची संख्या, ते आपल्याला काढायचंय. ठीक आहे? थांबा. तर मी ह्याला ना माझ्या व्हाईट बोर्डवर घेते ह्या टेबलला. ठीक आहे? चला, आता आपण ह्याला इथे ठेवूयात आणि ह्याच्यानंतर काय करू? कॅल्क्युलेशन्स करू. ह्याच्यामध्येच आपण हे करू, फॉर्म्युला वापरून आपण ह्याचे कॅल्क्युलेशन्स करू. चला, तुम्ही ट्राय करा तोपर्यंत मुलांनो. तुमच्या बाजूने तुम्ही ट्राय करा. काय येतंय बघा जरा.
बघा, तर आपलं आता सूत्र काय आहे? सूत्र काय आहे आपलं? एन म्हणजेच इमेजेसची संख्या बरं का मुलांनो. किती इमेजेस बनतात त्याची संख्या म्हणजेच एन असतं. तर पहिलं, आता आपला थीटा किती दिलेला आहे? थीटा दिलेला 120 अंश. तुमच्या पुस्तकामध्ये त्याला ए नाव दिले. ए म्हणूया आपण, मग थीटा किंवा ए सेमच आहे. ठीक आहे. ए म्हणजेच थीटा आहे, तर ते दोन्ही सेमच आहे. तर बघा, मग आपलं तर सूत्र काय? एन बरोबर 360 360 अपॉन ए -1. सो 360 अपॉन 120 -1. सो 0 0 कॅन्सल. 32 आणि आन्सर आलं 2. आठवते लास्ट केस व्हिडिओ मधले आता आपण जी बघितलेली. माझी जरा जाडी मी वाढवते. पुढे सेकंड वन 90 डिग्री. आता ए आपला किती आहे? सो एन इज इक्वल टू 360 अपॉन 90 -1. तर 0 0 गेला, 9 चौक 36. तो 4 -1 3. हे पण बघितलेलं आपण. कॅन्डलला धरून 4 दिसत होते ना, असं चौकोन बनल्यासारखं. तिसरं 60 डिग्री. सो एन 360 अपॉन 60. 6 6 36. 6 6 36. सो आन्सर इज 5. तर चला इथे लिहूयात. मग इथे आन्सर येणार 2 3 5. आता हे दोन तुम्ही स्वतः करा मुलांनी. चला मी 1 मिनिट वेट करते. पटकन हे करून मला आन्सर सांगा. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये आन्सर टाईप केलं तुमच्यापैकी कोणीतरी पण चालेल, किंवा अनम्यूट करून आन्सर सांगा मला. ठीक आहे. चला आता मी सॉल्व्ह करते. तुमचं आन्सर जे आले ते क्रॉस चेक करा. तर इथे काय आहे आता? 4th 45. तर 360 अपॉन 45 -1. 5 ने भागून बघूयात आधी. 5 9 45. 5 7 35. 5 दुनी 10. 1 मिनिट. बरोबर आहे. एक उरेल आणि 5 दुनी 10. 5 7 35. सो परत भागा. हा सांगा बेटा. 7 and 11. येस, व्हेरी गुड, करेक्ट. चला क्रॉस चेक करूयात आता. तर 9 9 8 72 असतं. तर 8 मधून 1 गेला. येस, करेक्ट आलं. व्हेरी गुड. 5वं मी आता इथे करते. 30 डिग्री. तर 360 अपॉन 30 -1. 0 0 कॅन्सल. येस, 12 आला. 11. व्हेरी गुड. सो करेक्ट आले तुमचे आन्सर्स. तर इथे 7 आणि 11 ठेवा. 1-2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो की एवढे एवढे जर अँगल असेल तर किती इमेजेस बनतील प्लेन मिरर मध्ये. ठीक आहे. चला आता पुढचा पार्ट बघूयात आपण टेक्स्ट बुक मध्ये. मुलांनो प्लीज हे लक्षात ठेवा, आठवणीने लक्षात ठेवा की नेक्स्ट क्लास पासून रोज तुमच्याकडे तुमचं जे आहे जॉमेट्री बॉक्स, तुमची कंपास पेटी असायला हवी. त्याच्यामध्ये तुमचं ते राउंडर, कर्कटक वगैरे, पेन्सिल, स्केल, इरेजर, सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे.
तर नेक्स्ट क्लासमध्ये ते पक्का ठेवा तुम्ही स्वतःकडे. आता हे झालं आपलं प्लेन मिरर आता संपलेलं आहे मुलांनो. आता आपण स्पेरिकल मिरर्स बद्दल बोलणार आहे. इथे दिसते तुम्हाला ही ऍक्च्युअल मध्ये मुलगी किती वेगळी दिसते. तर इथे बघा मागची मुलगी खूप उंच दिसते. इथे ही वाली मुलगी थोडीशी जाड दिसते. म्हणजे काय, हे बघा लाफिंग चेंबर दिलेलं आहे. लाफिंग चेंबर म्हणजे अशा वेगवेगळ्या इमेजेस म्हणजे आरसे लावलेले असतात आणि त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या इमेजेस आहेत त्या वेगवेगळ्या बनतात. मग हसायला येणार ऑब्व्हियसली, म्हणून त्याला लाफिंग चेंबर हे नाव दिलेलं आहे. तर आता ह्या स्पेरिकल मिरर्स आपण कुठे कुठे वापरतो. ह्या स्पेरिकल मिरर्स जे आहेत ते आपण कुठे कुठे वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, त्याच्यावरती आज मी तुम्हाला अधिक होमवर्क देईल. पण आता स्पेरिकल मिरर काय असते आधी ते समजून घेऊया. आपला नॉर्मली बघा चेंडू असतो बघा, क्रिकेटचा बॉल. तो क्रिकेटचा बॉल तसं इमॅजिन करूया आपण. तो क्रिकेटचा बॉल जो आहे आता सिमिलर तसाच एक बॉल काचेचा बनलाय. कळते, काचेचा बॉल बनलेला आहे आणि त्याच्यावर आपण ना स्केचपेनी असं गोल मार्किंग केली आणि त्याच्यातून गोल भाग एक कट करून काढला, जसं इथे दिसते तुम्हाला आकृतीमध्ये. हे दिसते, हे इथून ह्याला कट करून बाहेर काढलंय. मग हा जो कट केलेला भाग जो बाहेर आला, तर त्यालाच आतली बाजू कधी आपण जर आतली बाजू वापरली प्रकाशाचं परावर्तन करायला, रिफ्लेक्शन करायला, म्हणजे बाहेरच्या बाजूला आपण पेंट मारतोय आणि आतल्या बाजूला आपण बघायला वापरतोय इमेज बनवायला. आणि समजा त्याला आता आपण उलट केलं, तर इकडची आतली बाजू आता पेंट केली आणि बाहेरची बाजू आपण काय करतोय, इमेज बनवायला वापरतोय. तर अशा प्रकारचे मग दोन आरसे बनतात. ठीक आहे, तर बघा एक आहे हा कॉन्केव्ह मिरर, ज्यावेळी आपण आतली बाजू इमेज बनवायला वापरतोय. आणि कॉन्व्हेक्स मिरर काय आहे, आउटर सरफेस ऑफ स्पेरिकल मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस. हे तुम्हाला पाठ करायचं, एक्झाम मध्ये विचारू शकतात कॉन्केव्ह मिरर कॉन्व्हेक्स मिरर काय आहे. ठीक आहे, आता हा वाला टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर्स. ठीक आहे, टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर्स. हे टर्म्स तुम्ही आत्ता आणि पुढच्या वर्षी आणि पुढे जाऊन जर तुम्ही हेच भौतिकशास्त्र कंटिन्यू केलं स्टडी करायला, तर हे तुम्ही 11वीला 12वीला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नेहमीच हे टर्म्स वापरत राहणार. त्याच्यामुळे हे टर्म्स जे आहे ते समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, तर चला आता आपण एक एक टर्म समजून घेऊयात. अच्छा मला सांगा मुलांनो, लास्ट क्लासमध्ये, अच्छा ठीक आहे थांबा, मी व्हाईट बोर्ड शेअर करते. बघा आता आपण काय करायचंय, तर जसं मी सांगितलं एक्झाम्पल आपण आता हे घेतोय की हे आपलं ते काय आहे, तो गोल आहे काचेचा बनलेला. ठीक आहे, हा गोल आहे, वर्तुळ नाहीये, गोल आहे. गोल म्हणजे माहितीये ना, स्फिअर आहे ते. आता आपण त्याच्यामधून काय करतोय, हा असा ना ह्याच्यावर गोल बनवून सपोज आता हा एवढा भाग जो आहे तो कट करून बाजूला काढून टाकला. ठीक आहे, ह्याला कट करून बाजूला काढला, राईट. तर आता नीट बघा, तर हा बाजूला काढलेला भाग आपण साईडने जर बघितला तर तो असा दिसणार आहे. करेक्ट आहे, एका साईडने बघितल्यावर असाच दिसेल ना तो. आणि ह्याला जर आपण उलट्या बाजूला असं ठेवलं, म्हणजे समजा इकडचा भाग जर आपण कट करून काढला तर हा असा दिसेल. तर आता नीट बघा, त्याच्याशी रिलेटेड जे आता टर्म्स आपण करणार आहे, तर आता ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, मागची बाजू पेंट केली म्हणून त्याला असं दाखवतात आणि त्याच्यामुळे ही आतली बाजू आपण रिफ्लेक्शन साठी वापरणार आणि इथे आतली बाजू पेंट केली. ठीक आहे, आता बघा, तर आपण ना
ह्याच्या बरोबर मधून जाणारी एक लाईन काढली. नीट बघा. अशी बरोबर ह्याच्या मधून जाणारी जर आपण लाईन काढली. हिला वाढवू शकते का मी? हो. त्याने काय झालं, हे जे सपोज आपण ह्याला नाव देऊयात AB. ह्या AB चे बरोबर 2 तुकडे झाले, राइट? तर हा जो मधला बिंदू आहे इथे हा वाला, ह्याला म्हणतात पोल. इंग्लिशमध्ये ह्याला काय म्हणतात? पोल. आणि ही जी ह्याच्यामधून जाणारी रेषा आहे, सपोज आपण ह्याला नाव दिलं एक्स 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 डॅश. तर हा जो एक्स एक्स डॅश आहे, हा आहे आपला पोल काय आहे पी, आणि हा आहे आपला प्रिन्सिपल ऍक्सिस. कळते? त्याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे मुख्य अक्ष असे पण म्हणतात. परत आता हे बघा वर्तुळ किंवा सर्कल म्हणा मुलांनो, गोल म्हणा, ह्याचं एक सेंटर असेल, बरोबर आहे? ह्या केंद्रापासून हे ह्याच्यावरचे सगळे बिंदू जे आहेत ते समान अंतरावर असतात. मग हा त्याचा जो पार्ट काढला त्याचं पण तर तेच सेंटर राहणार आहे ना, राईट? तर ह्याला म्हणतात म्हणून हे आधी त्या स्फिअरचं सेंटर होतं आणि आपण हा जो भाग तोडून बाजूला काढला ह्याला म्हणतात कर्वेचर. कर्वेचर म्हणजे कर्व भाग, असा झुकलेला भाग, जसा आपण गोलाकार गोलाकार भाग असं त्याला म्हणतो. म्हणून मग आता हा कर्वेचर आहे. इथे ते सेंटर ऑफ द स्फिअर होतं, आता म्हणून ते बनणार सेंटर ऑफ द कर्वेचर. सिंपल आहे. कर्वेचरचं सेंटर आहे म्हणून सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच्यानंतर ना, आता मुलांनो नीट सध्या एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपलं आता हा जो आरसा आहे, तर ह्याचं सेंटर इकडे बघा, लेफ्ट बाजूला आहे. पण हा जो खालचा, तर ही वाला जो आपला पहिला आहे, ही आहे आपली कॉन्केव्ह मिरर. ह्याला म्हणतात अंतर्गोल आरसा. आणि ही दुसरी वाली जी आहे ती कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स मिरर आहे. तर आता सेम वे ह्याच्यामधून पण जर आपण अशी स्ट्रेट लाईन काढली, ही अशी मधून जाणारी जर आपण एक लाईन काढली, तर हा पण आपला प्रिन्सिपल ऍक्सिस झाला, राईट? प्रिन्सिपल ऍक्सिस सेम. तर इथे पण हा पण काय पोल बनेल आणि इथे आपलं सेंटर ऑफ कर्वेचर असेल याचं. कळते? दोघांचं सेंटर ऑफ कर्वेचर, एकाचं लेफ्टला आहे, दुसऱ्याचं राईटला आहे. आणि आता नीट पुढचा जो पॉइंट आहे बघा, हे जी कॉन्केव्ह मिरर असते ना मुलांनो, ह्याचा एक गुणधर्म काय आहे, हिच्यावरती समजा असे समांतर प्रकाशाचे किरण पडले, असे खूप सारे प्रकाशाचे समांतर किरण पडले, तर हे सगळेच्या सगळे किरण ना परावर्तित होऊन म्हणजे रिफ्लेक्ट होऊन ह्या असे एकाच बिंदूमधून जाताना आपल्याला दिसतील. इथून असे असे आपल्याला जाताना दिसतील. हे सगळे एकाच जागेला येऊन एकवटणार आहेत. तर हा जो बिंदू आहे ह्याला म्हणतात फोकस. आणि नॉर्मली तो आपलं हे पीसी हे जे अंतर आहे ना, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर, हा पीसी जे अंतर आहे ह्याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. मुलांनो, रेडियस म्हणजे त्रिज्या, कर्वेचरची त्रिज्या, म्हणून रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, इझी. शॉर्ट मध्ये लिहिते आता मी. तो रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणून हा जो एफ आहे, हा जो पॉइंट आहे ह्याला म्हणतात फोकस. आणि पीएफ हे जे आहे, म्हणून हे पीएफ हे जे अंतर आहे आरशापासून ज्या बिंदूवर सगळे जे किरण एकवटले जातात ते अंतर, त्याला म्हणतात फोकल लेंथ. फोकल लेंथ. आता इथे काय होतंय, आता ह्याच्यामध्ये बघा काय होतंय, समजा अशी किरण पडली दोन आरशावरती, तर ऑब्व्हियसली ही तर माघारीच वळणार आहेत, ते आरशाच्या आरपार तर जाणार नाहीयेत. मग होतं काय माहितीये पण मुलांनो, हे
असे जे माघारी वळतात आहेत ना, तर त्याचा जर आपण रस्ता वाढवला, तर असं वाटतं की ह्या एकाच बिंदूमधून ते माघारी वळलेत. अशी खूप सारी जरी किरण घेतली तरी त्याच बिंदूच्या दिशेने म्हणजे ते माघारी वळलेत. मग इथे ते असतं फोकस. तर इथे काय होतंय, एका बिंदूमध्ये सगळे किरण एकवटतात आहेत आणि इथे एका बिंदूपासून सगळे किरण लांब जातात आहेत. म्हणून कॉन्केव्ह लेन्सला कन्व्हर्जिंग म्हणजे कॉन्केव्ह मिररला कन्व्हर्जिंग मिरर असं पण म्हणतात. आता कन्व्हर्ज म्हणजे काय? एकत्रित आणणं. म्हणून त्याला काय म्हणतात? कन्व्हर्जिंग मिरर. आणि कॉन्व्हेक्सला म्हणतात डायव्हर्जिंग, डायव्हर्ज करणं. डायव्हर्ज म्हणजे लांब घेऊन जाणं. तर ह्याला म्हणतात डायव्हर्जिंग मिरर. हे लक्षात ठेवा. कधी कधी एक्झाम मध्ये ना कॉन्केव्ह मिररच्या ऐवजी कन्व्हर्जिंग मिरर आणि डायव्हर्जिंग मिरर हे शब्द वापरले जातात. म्हणजे कॉन्केव्हच्या ऐवजी कन्व्हर्जिंग, कॉन्व्हेक्सच्या ऐवजी डायव्हर्जिंग. ठीक आहे. तर आता हे जे सगळं आपण बघितलं बघा, किती टोटल बघितल्या गोष्टी? 1, 2, 3, 4, 5, 6. आता हेच तुमच्या आता पुस्तकामध्ये गो थ्रू करूयात आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. बघा, तर दिसते हे सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे हे सी, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे बघा हे पीएफ, पीसी आणि हे पीए. सर्कल वरून त्या स्पियर वरती जो पण बिंदू असेल त्याचं सी पासूनचं अंतर ती रेडियस बनणार आहे. म्हणून बघा हे दोन नावं जे आहेत ते रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये दिलेत. हा पी काय आहे? पोल ऑफ द मिरर. आणि हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. इथे यांनी नाव दिले एम. तर म्हणजे हा जो पीएम जी ही लाईन आहे ती काय आहे? आपला प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. अच्छा, आता इथे जे दिले ना प्रिन्सिपल फोकस, प्रिन्सिपल फोकस कोणते माहितीये? हे फोकसलाच प्रिन्सिपल फोकस असं म्हणतात. ठीक आहे. आता ह्यांनी तिथे नाव नीट नाही दिलेले. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या ऐवजी प्रिन्सिपल फोकस चुकून नाव टाकलंय. चला तर आता एक एक करून बघूया. द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज इट्स पोल. पी इज द पोल ऑफ द मिरर इन द फिगर. कळतंय? सेंटर ऑफ मिरर सरफेस, मिररचं मधलं सेंटर ते आहे आपला पोल. कळते? परत द सेंटर ऑफ द स्पियर ऑफ विच, त्या स्पियरचं सेंटर ज्याचा मिरर पार्ट आहे, मिरर इज अ पार्ट, इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, हे झालं आपलं. देन रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच मिरर इज अ पार्ट. त्या स्पियरची जी रेडियस होती आता तीच रेडियस कशाची? कर्वेचरची. सो द रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच मिरर इज अ पार्ट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर. परत पीसी आणि पीए काय आहेत? रेडियस आहेत. हे बघा, हे पीसी आणि हा सीए तेच दिलेले, पीसी आणि सीए. Principal axis, straight line passing through the pole and center of curvature of the mirror is called principal axis. पोल आणि सेंटर, तर हे पोल पी आणि हे सी ह्या दोघांमधून जी लागणारी रेषा आहे जी आपण अशी लांब वाढवली तिला एम पर्यंत, त्याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल ऍक्सिस. सो पीएम इज द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ द मिरर. द प्रिन्सिपल फोकस, इन्सिडेंट रेज विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ अ कॉन्केव्ह मिरर. आता मी आकृती काढून दाखवलेली. आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर meet at a particular point in front of the mirror on the principal axis. This point F is called principal focus of the concave mirror. आता हे झालं कॉन्केव्ह मिररचं फोकस. कॉन्व्हेक्सचं वेगळं. In the case of convex mirror, incident ray parallel to the principal axis after reflection appear. आपल्याला असं वाटतं, खरं खरं तसं नाहीये. Appear to come from a particular point behind the mirror, lying along the principal axis. This point is called principal focus. असं वाटतं की त्या मागच्या बिंदूतूनच ते किरण बाहेर आलेत, पण तसं नाहीये. राईट? आता फोकल लेंथ, डिस्टन्स एफ. आता फोकल लेंथला छोट्या एफ ने दर्शवतात हा मुलांनो. तर distance f between pole and principal focus of mirror is called focal length. This distance is half of the radius of the curvature of mirror. झालं? आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो? हे पूर्णच्या पूर्ण आकृती सहित
आपल्या नोटबुक मध्ये छान अक्षरात लिहायचंय आणि ह्याला पाठ करायचंय, कारण एक्झाम मध्ये हे विचारतात, ह्याला डिफाईन करा, त्याला डिफाईन करा असं. ठीक आहे. व्हॉट इज प्रिन्सिपल फोकस, व्हॉट इज प्रिन्सिपल ऍक्सिस वगैरे सगळं हे विचारू शकतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना त्यांनी एक डेफिनेशन जी नाही दिली आहे ती आहे अपर्चर. अपर्चर म्हणजे काय? त्या ह्याची लांबी ए पासून बी पर्यंत, मी मगाशी आकृती काढलेली ना, मग मी दाखवते. हे बघा, ही ही लांबी इथून तिथपर्यंत, ही ए पासून बी पर्यंतची जी ह्याची लांबी आहे ना, ही लाल लाईन, त्याच्याला आता मी काळं करते, ह्याला म्हणतात अपर्चर. काय म्हणतात? अपर्चर. ठीक आहे. तर हे तुमच्या पुस्तकात नाही दिले, बट तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत मुलांनो? नियम शिकणार आहोत. कसले नियम? तर हे जे गोली आरसे आहेत, स्पेरिकल मिरर्स आहेत, ह्याच्यावरती एकतर पडणारा प्रकाशाचा किरण कसा पडतोय त्याच्यानुसारच त्याचं जे आहे रिफ्लेक्शन होणार आहे. तर ते नियम, प्रकाशाचा किरण सरळ पडतोय, असा सरळ पडतोय, वाकडा पडतोय, वाकडा पण पडताना कसा वाकडा पडतोय, त्या हिशोबाने त्याचे काय होणार आहेत, रिफ्लेक्शन होणार आहे त्याचं, आणि त्याचेच आपण नियम बघणार आहोत. ठीक आहे. तर चला आता तुम्ही माझ्या बरोबर ती मी जसं ड्रॉ करते तसं ड्रॉ करायचंय. बघा, सगळ्यात आधी ना बघा मी काय करते, समजा आता हे तुमच्या वहीचं पान आहे, राईट? हे तुमच्या वहीचं पान आहे आणि इथे तुमची जी आहे ती ही अशी एक मार्जिन आहे वहीला. आणि ही दुसरी वहीची मार्जिन आहे, करेक्ट? आता तुम्हाला काय करायचे, ह्या पानाचे जे आहेत ना 2 तुकडे करायचे, म्हणजे फाडायचे नाहीये, 2 भागामध्ये ह्याला डिवाइड करायचे. हे असं. पण आधी ना त्या टॉपिकचं नाव टाका. ह्याला डिवाइड करायच्या आधी टॉपिकचं नाव टाका. म्हणून बघा ही लाईन मी थोडी खाली घेते, थांबा. ठीक आहे. ठीक आहे. सो टॉपिकचं नाव काय टाकायचंय? जे पुस्तकात दिले तेच नाव टाकायचं. बघा आता मी घेते तिकडूनच कॉपी पेस्ट करते. आता इथे त्यांनी इनकम्प्लीट नाव दिलंय. मी जे नाव देते ना तेच टाकायचंय मुलांना. रूल्स फॉर, पुढं जे पुस्तकात दिले ते ऍज इट इज. तर काय लिहिलं आपण? रूल्स फॉर ड्रॉइंग रिफ्लेक्टेड रेज. ठीक आहे. तर हे असं तुम्ही टॉपिकचं नाव लिहा. ह्याची साईज छोटं करायचं ऑप्शनच नाहीये, बरं ठीक आहे, राहू देत. तर हे लिहिलं टॉपिकचं नाव. आता त्याच्यानंतर ना काय करायचं आपण, तर ह्याला स्टार करा. टॉपिकचं नाव लिहिलंय म्हणून इकडे स्टार. आणि आता इथे काय लिहिणार आहे तुम्ही? इथे तुम्ही लिहिणार आहे कॉन्केव्ह मिरर
आणि इकडे लिहिणार आहे तुम्ही कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय आहे? वेन, हे दोघांसाठी पण लिहिणार आहे मुलांना आपण. वेन इन्सिडेंट रेज, म्हणून बघा हे दोन्हीकडे मी घेते, म्हणून हवं तर तुम्ही ही लाईन थोडी खाली घेऊ शकता किंवा तुम्ही 2 वेळा एकदा इकडे लिहा एकदा तिकडे लिहा, बघा तुमची ऍडजस्टमेंट आहे. पण इरेज करू शकता इरेजरने तुम्ही तेवढ्या पुरती लाईन. when incident rays fall parallel to principal axis on the mirror. ठीक आहे. पहिली कंडिशन काय आहे की प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल पडतात ते प्रकाशाची किरण मिरर वरती. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्या खाली काय करणार आहे, ह्याची आता आकृती काढणार आपण. बघा आता मी काय करते, नीट आधी समजून घ्या मुलांनो, आधी नीट बघा, नीट समजून घ्या, मग आकृती काढा. तर आता तुमच्या ज्या आहेत नोटबुक मध्ये ह्या अशा खूप साऱ्या लाईन्स असतील. एक मिनिट थांबा. ह्या अशा लाईन्स असतील. तर आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो, चला मी ही लाईन काढते तोपर्यंत तुमचं राऊंडर घ्या हातामध्ये, कंपस. त्याला पेन्सिल आय होप लावलेली असेल, लावलेली नसेल तर त्याला पेन्सिल लावा आणि आता मी जसं सांगते तसं करा. ठीक आहे. तर बघा आता काय करायचंय तुम्हाला, तुमचं जे हे कंपस आहे हे असं गोल आणि ह्याचे असे 2 टोक आहेत, राईट. हे समजा तुम्ही काय लावले, त्याला पेन्सिल लावली. तर हे जे तुमचं कंपस आहे ह्याच्यामध्ये अंतर घ्या 4 सेंटीमीटर. ठीक आहे. 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. आता नीट बघा काय करायचंय. आता तुम्ही ना ते जे त्याचं टोक आहे ना, ते टोचणारं शार्प टोक ते इथे ठेवा आणि त्या पॉइंटला नाव द्या सी. आणि बघा ह्या मधली जी लाईन आहे, अच्छा ही मधली लाईन पेन्सिलने डार्क करून घ्या मुलांनो. ही मधली लाईन स्केलने ना डार्क करून घ्या, कारण मग तुम्हाला कळणारच नाही, ती वहीचीच लाईन वाटेल तुम्हाला. मग हा प्रिन्सिपल, सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. तर हा मी प्रिन्सिपल ऍक्सिस ड्रॉ केला. तर आता काय करणार आहे, हे बघा मधल्या लाईनच्या 2 वरती 2 खाली 4 सेंटीमीटर वरती असा कंस बनवणार मी. चांगला बनला कंस, राईट. आणि ह्याला मागे असं छोटे छोटे असे डॅश डॅश काढा, म्हणजे ही बनली आपली कॉन्केव्ह मिरर, राईट. आता काय करायचंय, बरोबर स्केल इथे ठेवून 0 वर सी वरती 0 ठेवा आणि हे 4 सेंटीमीटर होतं, राईट. हा आपला इथे जो पोल आहे हे 4 सेंटीमीटर होतं. ह्या दोघांच्या मध्ये जिथे 2 सेंटीमीटर आहे ना, 2 सेंटीमीटरचं असं मार्किंग करा त्याला आणि ह्याला नाव द्या एफ. हे झालं आपलं फोकस. आता नेहमी कॉन्केव्ह मिरर आपण जेव्हा पण काढू, ह्या इथपर्यंत ज्या ज्या आपण स्टेप्स फॉलो केल्या त्या कॉमन असणार आहेत. सेम आता ह्याला सांगते मी, त्या पण स्टेप्स कॉमन असणार आहेत. कशाला? कॉन्व्हेक्स मिरर साठी. तर आता इथे काय करायचंय मुलांना, इथे तुम्हाला ना इकडे एकदम राईट साईडला घ्यायचंय हा सी. ते टोचणारं टोक इकडे ठेवलं. आता कर्कटकला उलट्या दिशेने फिरवायचंय, हा सी काढून ना. आता ह्या बाजूला तुम्हाला काय करायचंय, असा कर्व काढायचा आणि इथे आतल्या पोर्शनला असं डॅश डॅश काढून कव्हर करा. ठीक आहे. म्हणजे आपण आतली बाजू झाकली आणि इकडची बाहेरची बाजू जी आहे ते आता रिफ्लेक्शनसाठी यूज होणार आहे. सेम आता इथून ते इथपर्यंत 4 सेंटीमीटर असेल तुमचं. कर्कटकचं डिस्टन्स नव्हतं बदलायचं, 4 सेंटीमीटर ठेवायचं होतं. 2 सेंटीमीटरला मार्क करून इथे एफ नाव द्या आणि हा आपला बनला पोल, राईट. आता काय सांगितलंय, इन्सिडेंट रेज फॉल पॅरलल. तसं ही केस मी मगाशी पण एक्सप्लेन केली आहे, पण आता रूल्स बघतोय आपण, तर परत एकदा बघूया. तर ठीक आहे. आता काय करणार आहे आपण,
मी सध्या जे आहे फक्त 2च रेज काढते. तुम्ही 3-4 पण 4 काढू शकता. मी 2 काढते बघा. हा एक रे असा पडतोय पॅरलल, हा पण रे असा पॅरलल पडतोय मिररला. इथे पण सेम प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल हे 2 रेज पडले, राईट? म्हणून ह्याला ॲरो दाखवा की हे पॅरलल आहेत. आणि आता होणार काय आहे, आता हा रे असा जाईल. माझ्याकडे मुलांनो ना स्केल नाहीये, थांबा. मी ह्याच्यातून काढते. तर हा रेज कसा जाणार आहे, हा असा एफ मधून रिफ्लेक्ट होणार आहे. हा पण इथून हा असा रिफ्लेक्ट होईल. सेम वे इथे पण. इथे कसा रिफ्लेक्ट होईल माहितीये, आपल्याला असं वाटेल की तो एफच्या दिशेने एफ मधून बाहेर आला असं आपल्याला वाटेल. हा असा रिफ्लेक्ट होईल आणि हा इकडून हा असा रिफ्लेक्ट होईल. आणि ह्याला जर तुम्ही मागे वाढवलं तर बघा, यांची जी दिशा आहे ती ही अशी जायते बरोबर. तर मग आपल्याला वाटेल की हा एफ मधूनच रिफ्लेक्ट झालेला आहे. ठीक आहे, हा थोडासा ठीक आहे. तुम्ही स्केल वापरा मुलांनो, माझं एवढं परफेक्ट नाही आलं. हे असं इथून ना असा रिफ्लेक्ट झाल्यासारखं वाटेल आपल्याला. ठीक आहे, हा इथून असा रिफ्लेक्ट झाल्यासारखं वाटेल आपल्याला. तर एफ इथे आला, मग हाच इथे आला. तर ह्याचा अर्थ मग आता खाली काय लिहिणार आहे तुम्हाला, इथे काय, हे दोघांचं ऑब्झर्वेशन आपल्याला इथे काय लिहिणार आपण, रिफ्लेक्टेड रेज मीट at F. रिफ्लेक्टेड रेज मीट ॲट F. इथे काय लिहिणार, रिफ्लेक्टेड, हे बघा, हे नीट ऐका मुलांनो. रिफ्लेक्टेड रेज सीम, असं सीम म्हणजे असं जाणवतात, सीम टू बी डायव्हर्ज, डायव्हर्ज म्हणजे लांब गेले, डायव्हर्ज फ्रॉम एफ, एफ पासून ते लांब गेले असं आपल्याला वाटतात. ठीक आहे, तर हे दोन आपण ह्याचे प्रत्येकाचे कॉन्केव्ह मिरर साठी काय होते, कॉन्व्हेक्स साठी काय होते, आता हे आपण बघितलं. ठीक आहे, आता हे तुम्ही कॉपी करायचंय मुलांनो. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे व्यवस्थित छानपैकी कॉपी करून घ्या. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात असं व्यवस्थित सिस्टमॅटिक टेबल वगैरे बनवून नाही दिलंय. आणि आता एक होमवर्क सांगते तुम्हाला, टेक्स्ट बुक बघा. बघा आता इथे काय होतंय, हे वाला आपण बघितलं. ठीक आहे, आता नंतरच्या अजून काही केसेस आहेत माहितीये, हे बघा, हे पॅरलल असताना काय होतंय ते आपण बघितलं. आता हे एफ मधून जात असेल, सी मधून जात असेल, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये करणार आहोत. सध्या तुम्हाला काय करायचंय, मगाशी जो सांगितलेला हा इथपर्यंतचं जसंच्या तसं कॉपी करून होमवर्क करायचंय. आणि आता जो मी टेबल बनवून दाखवलेला सेम टू सेम तसं तुमच्या बुकमध्ये तुम्ही ड्रॉ करायचंय. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये मग ह्याच्या पुढचा भाग बघूयात, की जो इन्सिडेंट रे आहे तो सी मधून जात असेल तर कसा रिफ्लेक्ट होईल, एफ मधून जात असेल तर तो कसा रिफ्लेक्ट होईल. सो नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही राउंडर वगैरे तुमचा पूर्ण जॉमेट्री बॉक्स, तुमची कंपास पेटी बरोबर घेऊन बसा. ठीक आहे, चला तर आजचा क्लास आपण इथे थांबूयात.